हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आपण बघणार आहोत ड्राय मंचुरियन ह्याची रेसिपी. मी इथे एक कोबी बारीक चिरून घेतला आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून धनिया पावडर, 1 टेबलस्पून जिरा पावडर. हे जे ड्राय मसालेस आहेत ते आपण टाकणार आहोत आणि त्याला व्यवस्थित हाताने मिक्स करणार आहोत. 1 टेबलस्पून लाल मिरची पावडरही टाकायची आहे तुम्हाला. ह्याला असं व्यवस्थित मिक्स करायचं. आज म्हटलं मूड झाला होता ड्राय मंचुरियन खायचं, म्हटलं घरीच बनवूया. जवळजवळ मी तर दवंडी पिटली होती की आज घरी ड्राय मंचुरियन होणार आहेत. बघूया चला कसं होतंय. त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत 2 टेबलस्पून मैदा, 2 टेबलस्पून राईस फ्लावर. राईस फ्लावरच्या जागी तांदळाच्या पिठाच्या जागी तुम्ही कॉर्नफ्लावरही टाकू शकता. ह्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं ते मसालेस आणि मैदा आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे. हे मळत असताना किंवा मिक्स करत असताना त्याला थोडं थोडं पाणी सुटत राहतं. सो ते मिक्स करायला व्यवस्थित आपल्याला जमेल. आणि ह्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचे नाही, कारण की कोबी ऑलरेडी पाणी सोडत असतं. त्याच्यानंतर इथे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी हाताला तेल लावून ग्रीस केलं आणि त्याच्यानंतर ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले. जसं तुम्हाला शेपमध्ये पाहिजे असे छोटं, ह्याहून छोटं करायचं असेल तर ह्याहून छोटे करा. तर मी आता हे सगळे मंचुरियन बॉल्स तयार करून घेते. सो इथेही माझी एक्साइटमेंट लेवल खूप हाय होती. का? कारण की सगळं व्यवस्थित म्हणण्यानुसार किंवा जे आपण विचार केला होता त्यानुसार सगळी रेसिपी होत होती. तर तुम्ही बघू शकतात की हां चला मंचुरियन बॉल्स व्यवस्थित बनत आहेत, सगळं व्यवस्थित. आणि मी तर कल्पनाही नव्हती केली की हे रेसिपी फ्लॉप होईल किंवा जे काय आहे ते. तर मी इथे सगळे बॉल्स बनवून घेतले, मंचुरियन बॉल्स. आता येते कहाणीमध्ये ट्विस्ट. सो इथे मी तळायला स्टार्ट केलं. तरी पण मी म्हटलं हां ठीक आहे, थोडं थोडं तर कोबी निघणारच. तरी पण मी टाकलं त्याच्यामध्ये आणि मी फ्राय करत होती. तर ह्यानंतर जे सीन क्रिएट झाला, सगळे कोबी बोलतात ना पापड पसारा झाला होता त्या कोबीचा. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. मी जास्त शूट करू नाही शकली, कारण की आता माझीच तारीफ मी काय करू. सो तरी पण मी हार नाही मानली. मी चटणी बनवायला स्टार्ट केलं. तर मी त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलं, अद्रक आणि लसूण बारीक किसून घेतलं, त्यामध्ये 2 मिरच्या बारीक कापून घेतल्या, त्या थोड्याशा हलक्या गोल्डन ब्राऊन झालं का मग त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकला आणि त्याच्यासोबत कांद्याची पात येते ना, त्याचा कांदाही टाकले, 2 छोटे कांदे टाकले आणि त्या पातीही बारीक कट करून टाकल्या होत्या. सो हे सर्व व्यवस्थित मिक्स केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं रेड चिल्ली सॉस 1 टेबलस्पून, 1 टेबलस्पून विनेगर, 1 टेबलस्पून सोया सॉस आणि 1 टेबलस्पून टोमॅटो कॅचअप. हे सर्व सॉसेस आणि मसाला आणि लास्टला चवीनुसार मीठ टाकलं. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सर्व मसालेस आणि सगळं मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये 1/2 कप पाणी टाकलं आहे, कोमट पाणी टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी इथे थोडंसं फूड कलर टाकलं आहे. जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाका किंवा हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. नंतर मी झाकण लावून एक 5 मिनटं त्याला छान असं शिजू दिलं. त्याच्यानंतर त्याची थोडी कन्सिस्टन्सी थिक होण्यासाठी मी कॉर्नफ्लावरची स्लरी बनवली होती. 1 टेबलस्पून कॉर्नफ्लावर घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची थिक पेस्ट केली आणि ती टाकली. पण हे काय झालं, सॉस आहे ना थोडं जास्तच थिक झालं, म्हणून मी परत थोडं पाणी टाकून ते ॲडजस्ट केलं. चटणी आणि जे काय सॉस आहे ना ते खूप सुंदर झालं होतं. पण हे बघा, हे आहे काय बोलतात आता त्याला, काय बोलू, जाऊ दे. हे मी टाकलं मंचुरियन आणि त्याला मिक्स करून एक थोडंसं झाकण ठेवून वाफ दिली. त्यानंतर मी हे माझ्या हस्बंडला सर्व केलं नेहमीप्रमाणे. ही रेसिपी यासाठी शेअर केली की म्हटलं मी जे काही प्रॉब्लेम्स फेस केले आहेत ते तुम्ही करू नये किंवा तुम्ही मिस्टेक करू नये. आणि तुमच्याकडे जर ह्याची रेसिपी असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. अँड नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.